आज आपण बनवणार आहोत वांग्याची रस्सा भाजी। चला तर मग साहित्य बघूया। शेंगदाणे, खोबऱ्याची काप, तीळ, तेजपत्ता, धने, दगडी फूल, मिरे, लसूण, आलं। आता आपण वांगे चिरून घेऊ। असे 4 प्रकारे वांग चिरून घ्यायचं, त्यात मसाला भरायला सोपं जातं। आता आपण मसाला बनवून घेऊया। सर्वात आधी कांदा परतून घ्यायचा, तेल टाकून त्याच्यामध्ये थोडं, आणि कांदा थोडा परतेपर्यंत त्याला परतू दे। नंतर त्यात खोबरं, शेंगदाणे टाकून परत परतवायचं। आता पोजवर धने, तीळ, मिरे, दगडी फूल सगळं एकत्र करून परतून घ्यायचं। आलं, लसूण, कोथिंबीर छान परतून घ्यायचं। मसाला परतून झालाय। आता आपण एका पातेल्यात 1 ग्लास पाणी गरम करून घेऊ। गरम पाणी वापरल्याने भाजीला कट छान येतो। वांग्याची भाजी करताना मसाला हा नेहमी थोडासा जाडसरच वाटायचा। आता आपला हा मसाला वाटून झालेला आहे, तो वांग्यात भरून घेऊया। अशा प्रकारे सगळ्या वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। मसाला भरून झालेला आहे। आता फोडणीची तयारी करूया। सगळ्यात अगोदर पातेलं गरम करून त्यात तेल टाकू। 1 वाटी तेल गरम झालं की थोडीशी मोहरी तडतडल्यानंतर मग थोडंसं कढीपत्ता घालायचा। आता आपण मिरची पावडर, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच अंबारी मसाला, थोडीशी हळद आणि आपण वाटण केलेला मसाला सगळं छान प्रकारे आता परतून घेऊया। मसाला आता परतून झालेला आहे। आता आपण त्यात वांगी घालूया आणि वांगी घातल्यानंतर ते परतून घेऊ व्यवस्थित। आता हे बघा छान प्रकारे परतले जाते। आता आपण भाजीत चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं परतल्यानंतर आपण गरम करून ठेवलेलं पाणी घालूया। आता भाजी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याला रंग आलेला आहे। आता भाजीमध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकूया। भाजी बनवत असताना प्लेटमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, जेणेकरून भाजी लवकर बनते। आपली भाजी आता तयार झालेली आहे। त्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि खाण्यासाठी ही भाजी तयार। बघू शकता तुम्ही वांग्याचं रस्सा भाजी।